शुभांगी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण साबुदाण्याचे वडे बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। तर इथे मी पाव किलो साबुदाणे घेतलेले आहेत, अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि 100 ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जिरं टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। तर इथे मी साबुदाणे रात्रीच भिजत घातलेले होते। तुम्ही याला 2 तास भिजत ठेवले तरी चालते। 2 तासात भिजतात ते। तर मी इथे अगोदर बटाटा घेतलेला आहे, तो मॅश करून घ्यायचा आहे। जास्तही बारीक करायचं नाही, थोडा बारीक करून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये साबुदाणे भिजवलेले होते ते घेतलेले आहेत, मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। मी शेंगदाणे भाजून बारीक करून घेतलेले आहे, ते याच्यामध्ये टाकायचे आहे। आता आपण याच्यामध्ये मिरचीचा ठेचा टाकणार आहोत, जो बनवलेला आहे तो। थोडंसं याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे, मी 1 चमचा टाकते। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे, तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्यायचं आहे मीठ। मी इथे 1 चमचा टाकत आहे। आता आपण मिक्स करून घ्यायचंय। मिश्रण आपलं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं। मिश्रण आपलं छान एकसारखं झालेलं आहे। आता आपण याचे वडे करून घ्यायचे, मीडियम साईजचेच वडे करायचे आहेत। अशा प्रकारे करून घ्यायचे। तुम्हाला मी पुन्हा करून दाखवते एक। मीडियम आकाराचेच करायचे आहे, जास्तही मोठे करायचे नाही, जास्तही जाड पण करायचे नाही। वडे आपले तयार करून झालेले आहेत। आता आपण पॅनमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे। तेल आपला छान असा गरम झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये वडे टाकायचे। गॅसची फ्लेम आपण लो टू मिडियमच ठेवायची आहे, म्हणजे जास्त मोठाही नाही जास्त कमीही नाही, अशा प्रकारे। वडे आपले छान असे आतपर्यंत शेकले पाहिजे, त्यासाठी आपण गॅसची फ्लेम आपण मिडियमच ठेवायची आहे। मोठी केली तर आपले बाहेरून वडे करपले जातील आणि आतून कच्चेच राहतील। पलटी मारून घेतलेले आहेत आता आपण वडे। आता आपण या साईडनं तळून घ्यायचे आहेत। वडे आपले छान असे तयार झालेले आहेत, मस्त बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊ। कशी आवडली माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।